6 जानेवारी 2026 बारामुल्ला हा हिंदी सिनेमा पाहिला. छान आहे, पण तेच टिपिकल नक्सलाइट्स आणि त्याला थोडासा बॅकग्राऊंड भूतांचा म्हणजे आत्मा असं दिलंय. तर थोडक्यात बारामुल्ला जी जम्मू अँड काश्मीरमधली जागा आहे, तर तिथे ह्या मिलिटंट ॲक्टिव्हिटीज भरपूर वाढलेल्या असतात आणि एक अन्सारी म्हणून तिथला जो मोठ्या पोस्टवर असतो, त्याचा मुलगा अचानक गायब होतो आणि पत्ता लागत नाही त्याचा. तर त्याच्याकरता म्हणजे त्या मुलाचा माग काढण्यासाठी एक ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून एक ऑफिसरला अपॉइंट केलेलं असतं. त्याचं नाव असतं मानव, म्हणजे मानव पॉल असतो आणि त्याची बायको, आणि त्याला 2 मुलं असतात, म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा. तर तो गायब असा झाला असतो मुलगा, की तिथे एक असा ओपन जादूचा शो चालला असतो आणि एका बॉक्समध्ये जसे जादूगार म्हणतात मुलाला आम्ही घालतो आणि तो गायब होतो, मग आम्ही परत आणतो त्याला. अशा ह्याच्यात कोण मुलगा येईल? तर त्या मुलाचा नवीन नवीन एक दोस्त झाला असतो, बराच मोठा. तर तो त्याला इशारा करतो, हो जा म्हणून. तर तो जातो आणि मग बॉक्समधनं तो खरंच गायब झालेला असतो, काही कोणाला सापडत नाही कुठे गेला. तर आणि मग हा मानवपण शोध घ्यायला. तर हे घेताना मानवपण तर जास्त वेळ बाहेर ऑफिसमध्ये याच्यातच म्हणजे इन्स्पेक्शनमध्ये असतो. तर घरात त्याच्या बायकोला, त्याच्या मुलीला, त्याच्या मुलाला, मुलगी नूरी असते, मुलाचं नाव असते आयान. तर त्यांना असे भास होत असतात की कोणीतरी आहे, म्हणजे या घरामध्ये वावरतंय, आणि त्यांना असं दिसतं पण धूर धूर आणि असं एकदम गायब झाल्यासारखं. त्याच्यानंतर त्यांना एक त्यांचा जो इक्बाल म्हणून नोकर असतो, तो पण रोज रात्री सगळं काम झाल्यावर एक ताटलीमध्ये थोडंसं जेवण घेऊन त्या एका खालच्या खोलीमध्ये ठेवत असतो आणि नंतर ती प्लेट घेऊन येत असतो. तर म्हणजे तर ते ही बघते नूरी. तर तिला पण ते थोडंसं जाणवतं की काय आहे विचित्र हे. म्हणून ती पण असं अधनं-मधनं तिचं लक्ष जात असते. त्याचबरोबर तिला कुत्र्याचा खूप वास येत असतो त्या घरामध्ये. तर तो इक्बाल म्हणतो, "नाही बाबा, या घरात तर कुत्रा नाही, काही नाही." मग तरी पण ती म्हणते, "नाही, मला खूप स्ट्रॉंग वास येतो." नंतर अयानला त्या तिथे एका फळ्यांच्या खाली गोट्या सापडतात खेळायच्या. तर तो खेळत असताना अशी उंच मारलेली गोटी गायब होते. मग तो त्या गोटीचा माग कुठे गायब झाली वरती म्हणून बघायला जातो, तर तिथे परत त्याला तो एक छोटासा मुलगा खेळताना दिसतो गोट्या, आणि तो त्याला विचारायला जाईपर्यंत तो गायब होतो. म्हणजे असे छोटे छोटे भास होत असतात प्रत्येकाला. मग बायकोला पण त्या आरशाच्या मागे एक कपाट असतं, तर तिथल्या पण वस्तू डिस्टर्ब झालेल्या जाणवतात. आता ती म्हणजे म्हणतच असते नवऱ्याला की बघ इथे मला काहीतरी तो म्हणे, मी आता इन्व्हेस्टिगेशनला आलोय, इन्व्हेस्टिगेशन करू का तुझ्या त्या भूतांच्या मागे जाऊ? तो काही तिला सिरियसली घेत नाही. तो म्हणतो, तू तुझ्या डोक्याचं हे इलाज कर, तुला उगीच भास होत राहतात वगैरे असं पण तो हे करतो. आता हे इन्व्हेस्टिगेशन चालू असताना एक मुलगा, म्हणजे आता अन्सारीकडे ते लोक भेटायला जातात. त्या अन्सारीच्या घरातनं बाहेर पडताना एक मुलगा यांना म्हणजे अशी टक्कर होते त्याच्याशी. तर त्याच मुलाबरोबर म्हणजे हा छोट्याची नंतर दोस्ती झालेली हे म्हणजे कळतं त्याला. तर मग ते स्केच वगैरे काढतो, आणि ते पण कसं, आधी ह्याची मुलगी पण गायब होते, नूरी. म्हणजे त्या मुलाचं इन्व्हेस्टिगेशन चालू असताना ही नूरी एका मुलाबरोबर चॅट करत असते आणि तो मुलगा तिला म्हणजे बोलवतो कुठेतरी, आणि त्याच्यानंतर ती गायब. तर हा इक्बाल डिस्क्राईब करतो की असा असा मुलगा होता आणि त्याच्याबरोबर मला नूरी दिसली सकाळी मोटरसायकलवर. तर मग तो स्केच बनवतो. तो त्याला एकदम आठवतं की आपल्याला हा इक्बाल अन्सारीच्या घरी हा मुलगा दिसला होता, म्हणून तो तिथे विचारायला जातो. तर तो अन्सारी तर नीट त्याला बोलत नाही त्याच्याशी, पण त्याची बायको अशी लपून बघत असते. मग ती बायको सांगते की जेव्हा त्यांचा मुलगा आयुब गायब झालेला असतो, तर तेव्हा पण म्हणे आधी तो चांगला असतो सगळं, म्हणजे सगळ्या ह्याच्यात हुशार, पण
अचानक म्हणजे देशाचं आपण हे करायचं, भारतीय जवानांपासून वाचवायचं, आपण मरायला तयार आहोत वगैरे अशी भाषा बोलायला लागतो. त्याच्या अंगावरही भरपूर असे हे दिसतात, जखमा वगैरे. आणि त्याच्यानंतरच तो गायब झालेला असतो. तर त्यावेळेस म्हणे त्याचा हा नवीन मित्र झालेला असतो, असं ती माहिती देते. आणि मग हे पण त्याला कळतं. मग तो त्याला त्याला म्हणजे ते लोक पकडतात, अरेस्ट करतात. आधी तर तो सापडतच नाही, खालिद नाव असं त्याचं, पण मग सापडतो, पकडतात. तर त्याला भरपूर मारतात वगैरे, पण तो काही आधी उत्तर देत नाही. पण मग नंतर उघडतो तो. तर तो म्हणतो की हे लोक असेच मुद्दामून लहान मुलांना पळवतात आणि बॉर्डर पार त्यांना विकतात, आणि मग त्यांच्याकडून काय काय कामं म्हणजे त्यांना असं ट्रेन करतात त्याच्याकरता, नक्सलाइट्स म्हणून लहानपणापासून त्यांना असंच हे केलेलं असतं. आता हे सगळं चालू असताना आणि मुलगी गायब झाल्यानंतर हे लोक हिला क्लिअर, मग ती पाठलाग करते त्या इक्बालचा, की हा ताटली घेऊन जातो तर काय करतो. मग तिथे तिला तो एक्सपिरियन्स येतो, की येतं आणि कोणीतरी असं गायब, एकदम जेवण गायब होऊन जातं, म्हणजे कोणीतरी भूत येऊन, आणि त्या इक्बालच्या अंगात ते भूत आलेलं असतं. मग ती आणि ते भूत तेव्हा सांगतं की आता पुढचं हा मुलाचं नाव, की कोण आता गायब होणार आहे. ही आधी तर ह्याचा विश्वास काहीच नसतो, तो तिची खिल्ली उडवत असतो आपल्या बायकोची, मानवकर. पण मग जेव्हा ती सांगते की तुला खोटं वाटतंय, आज म्हणे मी स्वतः अनुभवलंय, आणि पुढचा मुलगा कोण गायब होणार आहे हे पण मला माहिती. तर मग हा पाठलाग करतो त्याच्या मुलाचा. आणि ती हे पण सांगते स्कूल मधला पिऊन, की हो एक जण आला होता आज आणि त्या मुलाला घेऊन गेलाय काहीतरी बॉक्स वगैरे देऊन. तर तो त्याचा मामाच होता, पण म्हणजे असं म्हणून तो म्हणे आम्ही जाऊ दिलं. तर हा पाठलाग करतो, तर चाललाच असतो म्हणजे तो. मग तो त्याला थांबवतो आणि तो त्याच्यावर बंदूक हे करतो, लहान मुलगा, की म्हणजे तुम्ही जा, नाही तुम्ही बंदूक मारेन. तर मग तो सांगतो तुला घरी जायचंय ना आईजवळ, हे बघ मी माझी पिस्तॉल खाली ठेवली, तू पण तुझी बंदूक खाली ठेव. तो बंदूक खाली ठेवतो, पण अचानक झाडातनं काहीतरी असं येतं आणि त्याला त्या मुलाला घेऊन जातं, गायब होऊन जातो. तर मग त्याला ते जाणवतं की हो खरंच काहीतरी आहे. मग तो घरी आल्यावर बायकोला म्हणतो की तुला कसं कळलं मला दाखव. मग ते ऍक्च्युअल ते लोक बघतात की खरंच ते भूत येतं, कसं हे होतं. आणि तेवढ्यात हे चालूच असतं, तेवढ्यात अयानच्या अंगामध्ये ते भूत येतं. आणि मग ते सांगायला लागतं की धोका केला. आणि त्याच वेळेस ती टीचर पण आलेली असते काहीतरी सांगायला वगैरे. तर मग ती ते म्हणते की धोका झालाय आमच्या बरोबर, म्हणजे ते भूत आयांच्या ह्याच्यात येऊन. आणि तेवढ्यात गोळीबार सुरू होऊन जातो. तर म्हणजे ती जी टीचर असते तीच ऍक्च्युली लहान. हा तर मग गोळीबार सुरू होतो, म्हणजे ते नक्सलाइट्स आणि तो जो मेन त्यांचा भाईजान आणि कोण कोण असतात त्यांचे मेसेजेस यांना एक सापडलं असतं थोडासा क्लू. तर ते म्हणजे त्याच्यावरून त्यांना लक्षात येतं की हे लोक आता आलेत. मग त्या मारापिटीमध्ये, गोळीबारामध्ये बराच वेळ म्हणजे अशी चालू असते. तर मग कोणीतरी असा अदृश्य शक्ती येऊन त्या लोकांना मारते, हे ते. मग नंतर थोड्या वेळाने हे येतात, म्हणजे मोस्ट बहुतेक लोक सगळे मरतात, पण ती टीचर आणि तो जो भाईजान म्हणून, किंवा जो मेन त्यांचा तिथला म्होरक्या असतो, तो हिला म्हणजे डोक्याला पिस्तॉल लावून बाहेर येतो आणि पोलिसांना म्हणतो जर तुम्ही हे केलं तर मारीन, म्हणजे मी मारून टाकीन हिला. तर हे त्यांचं चालूच असतं, तू सोड वगैरे करत. तर वरून एकदम गोळी येते आणि त्या मुलीला लागते. तर ती गोळी मारली असते ह्याच्या पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे मानवपालच्या बायकोनी, आणि तिच्या अंगात ते भूत असतं. आणि ती गोळी मारल्याबरोबर मग हे पोलीस त्यालाही मारतात, पकडतात. आणि मग तिला मारल्यावर ते कळतं की तीच छोटी मुलगी असते जी आता मोठी झाल्यावर टीचर असते शाळेमध्ये.
आणि ती पण ह्या नक्सलाईटच्या बाजूने असते. तर अगोदर म्हणजे हे जे भूताटकी जी चालली असते त्या घरामध्ये जिथे मानवकल राहत असतो, तिथे एक ब्राह्मण म्हणजे हिंदू कुटुंब राहत असतं. हिंदू ब्राह्मण तेव्हाचे पंडित, म्हणजे काश्मीरी पंडित, आणि तो डॉक्टर असतो. तर त्याच्या मुलाची एक मैत्रीण असते मुसलमान, तर ती नक्सलाईटशी मिळालेली असते. आणि जेव्हा मग हे सगळं सुरू होतं नक्सलाईटचं वगैरे, तर ती जाऊन त्यांना सांगते की सगळे घरातच आहे आणि ते लोक सगळे यांना मारायला येतात हिंदू कुटुंबाला, म्हणजे तिने यांना दगा दिलेला असतो. आणि मग ते सगळे म्हणजे मारले गेलेले असतात. आणि त्यानंतर मग म्हणजे बरेच दिवसांनी हे लोक येतात इथे करायला. तर म्हणून जेव्हा मग त्या पोलीस मानवकलच्या बायकोच्या अंगात ते भूत येतं बाईचं, म्हणून ते तिला मारून टाकतं की हिने आम्हाला दगा दिलाय. आणि झालं. मानवकल स्पेशल ड्युटीवरच आलेला असतो तिथे फक्त त्या मुलाच्या. आणि मग हळूहळू त्या भूतांच्या ह्याच्यातून ते मोकळे झालेले असतात. म्हणजे ही पण त्या भूतांनीच तिला वाचावं म्हणून, म्हणजे ती जाऊ नये नक्सलाईट्सच्या ताब्यात म्हणून तिला आपल्या कब्जात घेतलं असतं भूतांनी, आणि त्याच घरामध्ये खाली कोंडून ठेवलेलं असते. मग ती जागी होते. नंतर हा जो अयूब गायब झाला असतो तो एका नावेत सापडतो. म्हणजे असे सगळेच सापडतात जे नक्सलाईटच्या हातात पडणार असतात आणि जाणार असतात, तर ते सगळे सापडतात आणि मग केस सॉल्व्ह होते. म्हणजे नक्सलाईट्स होतेच, त्यांचं हे काम होतंच मुलांना हे करून आणि पाठवायचं, पण त्याच्याबरोबर हे मध्ये मध्ये त्यांच्या घरातली भूतं त्यांना वाचवत असतात आणि आपल्या ताब्यात ठेवत असतात, म्हणजे दुसऱ्या कोणाच्या हातात पडू नये म्हणून. तर अशा प्रकारे म्हणजे आहे थोडासा काय म्हणायचं त्याला, हा म्हणजे भूताटकीचा बॅकग्राऊंड दिल्यामुळे थोडंसं हे झालंय, पण छान आहे ओव्हरऑल. सुंदर पिक्चरायझेशन आहे आणि छान काम केलंय सगळ्यांनी, म्हणजे इफेक्टिव्ह आहे सिनेमा तसा.